अर्थात महाराष्ट्रासाठीच्या म्हणून आमच्या काही मागण्या आहेत, त्या त्यांच्यापर्यंत जातीलच, त्यांच्यापर्यंत पोहोचल्या जातीलच. त्याच्यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यापासून अनेक गोष्टी आहेत. महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन, त्या दिवशी जो तरुणांचा मी विषय केला होता की आता या सगळ्याच्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की औद्योगिक दृष्ट्या महाराष्ट्र हा खूप पुढे हरलेला आहेच म्हणजे त्याच्यामध्ये, आणि उद्योगधंद्यांमध्ये किंवा उद्योगपतींना पहिल्या ज्यांना प्रेफरन्स म्हणतो आपण असं वाटणारा हे महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे. आणि माझी अपेक्षा आहे की नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्य ही त्यांच्या समान अपत्यांसारखी पाहणं आवश्यक आहे, समान मुलांसारखी पाहणं आवश्यक आहे. गुजरात त्यांना प्रिय असणं हे स्वाभाविक आहे, कारण ते गुजरातमधले आहेत, ते गुजराती आहेत. परंतु इतरही राज्यांकडे त्यांनी त्याच प्रकारचं लक्ष या पुढच्या 5 वर्षामध्ये दिलं जाईल अशी माझी अपेक्षा आहे. आणि पुढे कशा प्रकारे त्यांची पावलं पडतायत मला असं वाटतं हेही पाहणं तितकंच आवश्यक आहे आणि गरजेचं आहे. परंतु आज मी त्यांना जो पाठिंबा दिलेला आहे त्या पाठिंब्यावरती मी आज पक्षाची इथे पदाधिकाऱ्यांची, आमच्या पक्षाच्या नेत्यांची, आमच्या पक्षाच्या सरचिटणीसांची, महिला आमच्या सगळ्या आलेल्या आहेत त्यांची, पदाधिकाऱ्यांची बैठक आज इथे लावली. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 3 पक्षातल्या लोकांनी, 3 पक्षातल्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या लोकांनी आमच्या कोणत्या लोकांशी संपर्क साधायचा आहे, कोणाशी बोलायचे आणि पुढे कशा प्रकारे जायचे या प्रकारची यादी 1-2 दिवसामध्ये आमच्याकडनं तयार होईल. त्याप्रमाणे ती त्यांच्यापर्यंत जाईल. आणि आमच्याही जे पदाधिकारी असतील, माझे जे महाराष्ट्र अधिकारी असतील त्यांनाही ते योग्य मानाने वागवतील अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्यांनी कोणाशी संपर्क साधायचा, काय करायचे, कारण त्याच्यामध्ये मग घोळ नको की हा आला तो आला असल्या काही गोष्टी नको. त्याच्यामुळे त्यांनाही कळलं पाहिजे की कोणाशी संपर्क साधायचे, ज्याच्यातनं आमचे लोक कशा प्रकारे काम करतील आणि पूर्णपणे सहकार्य करायचं आणि पूर्णपणे प्रचार करण्यासाठी म्हणून मी सगळ्यांना सांगितलेलं आहे. परंतु कोणाशी संपर्क साधायचा आहे त्यांनी आमच्या लोकांशी ते आत्ता त्यांना सांगितलं जाईल, त्याप्रमाणे संपर्क साधल्यावरतीच प्रत्यक्ष काम सुरू होईल. त्याच्यासाठीची आजची बैठक होती, ती आत्ताच पार पडली. एक जनसभाओं को क्या आप संबोधित करने वाले चुनाव प्रचार के दौरान? मी आत्ता मी काही ठरवलं नाहीये, पुढे बघू. 17 तारीख को सर एक आप लोगों की सभा होने वाली है शिवाजी पार्क. आमचे बुकिंग असतात, तुम्ही काय पहिल्यांदा बघताय काय? सर इस तरह आपने राम मंदिर का मुद्दा सगळ्यांचा ठेका घेतला का तू? बाकीच्यांना बोलू देत. सर आम्ही जसं तुमच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की सर्व परीनं सहकार्य करायचं, तुम्ही त्यांचा प्रचार करायचा महायुतीचा. महायुतीकडनं तुम्हाला प्रचाराचं निमंत्रण आलं अनेक उमेदवारांकडनं, तर तुमची भूमिका काय असेल? प्रचार करायला जाणार का? म्हणजे येऊ देत. सकारात्मक असाल का त्यामध्ये? सकारात्मक निश्चित असेल, परंतु अजून मी ठरवलं नाही कुठे घ्यायचं आणि काय घ्यायचं ते. पुढे बघू, माझी चर्चा झाल्यावरती मी सांगेन. उभाटा सेनाकडून आरोप करण्यात आलेला आहे की आपल्याची कदाचित कुठली खाली फाईल उघडली असतात म्हणून आपण आपली भूमिका बदलली. त्यावर मी आत्ताच माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं, काय असतं, कावेळी झालेले असते ना त्यांना जग पिवळं दिसतं. त्याच्यामुळे त्यांचे ते आत्ताच आतून बाहेर आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचा तसा विचार असू शकतो. सर तुमच्या पदाधिकाऱ्यांसोबत म्हणजे ज्या दिवशी तुम्ही भूमिका घेतली, एक उत्तम वक्ते म्हणून संपूर्ण देशात तुमच्याकडे बघितलं जातं आणि तुम्ही महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर अनेक महायुतीच्या उमेदवाराला हायचं वाटलं असेल. ह्या वक्त्याने आपला प्रचार केला तर आपल्याला आपल्या पत्रात अधिकची मतं पडतील. तुमच्या काही पदाधिकाऱ्यांना तसं काही कोणाकडनं आलंय की तुम्हाला जळ झाला तुमच्या सभेची म्हणून ते पदाधिकाऱ्यांनी सांगितलं? असं काय सांगितलं? बारामती में आपकी तस्वीर जो अजीत पवार की पार्टी की तरफ से हो रहा आपकी तस्वीर का इस्तेमाल किया जा रहा है, क्या आप लोग से इजाजत दी गई है और आप भी क्या बारामती जाएंगे प्रचार के लिए? चुनाव प्रचार परत आपण तेच बोलतो ना, तेच बोलतो ना आपण.
तर मुंबईतील निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवाजी पार्कमध्ये सभेची परवानगी मागितलेली आहे. तर ती एकत्रित सभा असेल, मनसे महायुतीचे नेते नरेंद्र मोदी कसं असेल? दर निवडणुकीला अशा प्रकारची तारीख बुक केली जाते. सभा होईल नाही होईल हे आत्ता काही सांगता येत नाही, परंतु एक बुकिंग नावाची एक गोष्ट असते, ती दरवेळेला केली जाते. ते काय 5 वर्षाची गॅप पडल्यामुळे तुम्ही सगळं विसरलेला आहात. पण कालच्या परवाच्या निर्णयानंतर काही पदाधिकारी नाराज झाले, राजीनामे देणं झाले. त्यांच्याशी संवाद साधला का किंवा साधणार आहात? कोण पदाधिकारी? एक असं समाज माध्यमावर सुद्धा अनेक जण अशा प्रकारचं काय समाज माध्यमांवरती काय तुमचा जो हा निर्णय आहे महायुतीचा पाठिंबा देण्याचा त्यावेळेस प्रश्न असा आहे, मी या सगळ्या गोष्टींचा विचार पक्षाचा म्हणून विचार करत असतो. कळलं का? ज्यांना या प्रकारची समजच नसेल आणि उमजच नसेल त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा तो करावा. लोकसभा निवडणुकीमध्ये अरे तुम्ही काय आलात मुंबईत? हॅलो, कधी आलात? तुम्ही तुमच्यासाठी आलो माझ्यासाठी आला म्हणजे प्लॅन सुद्धा आहे. धन्यवाद. तुम्ही मुंबईत मी आलो मुंबईत. मी ईडी, सीबीआय, एनआय, एनसीबी, ज्युडिशियली या सगळ्या मीट्स बघतोय. कोणाकडनं? हं? नेटवर्क मीटिंग मीडियासाठी. त्यांना बोलवण्यात आलं तर नाशिकवरून त्यांना बोलवण्यात आलं मुंबईत. हो, पण काहीतरी असेल ना, त्याला लेबल असेल ना. असं सांगा ना, मी तेच विचारतोय. मी म्हटलं तुम्ही एवढी नावं घेतली सगळी, काय सीबीआय, ईडी बीडी वगैरे. 3 नावं सुद्धा चालू आहे. हो, बरोबर आहे. ये इकडे. मला वाटलं होम जॉईन केलं की काय तुम्ही. हां, बोला बोला. एवढंच आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये एक जरी उमेदवार तुमचा नसला तरी विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा असा गुढीपाडवा सभेतच सांगितलं. त्याची रंगीत तालीम म्हणून सुद्धा तुम्ही लोकसभा निवडणुकीकडे पुनर्बांधणी म्हणून बघताय का? कारण गेल्या निवडणुकांमध्ये अशा अनेक जागा आहेत की ज्या ठिकाणी मनसेचा जनाधार प्रचंड होता. अर्थातच बघणार ना मी. त्याप्रमाणे आमच्या लोकांना मी कामाला लागायला पण सांगितलेलं आहे. सर, आचारसंहिता वाले जे आहेत त्यांच्यावर तुम्ही त्या दिवशी टीका केली. अलीकडे एक ग्रामीण महाराष्ट्रातून एक बातमी समोर येते की आचारसंहितावाल्यांनी लोककलाकृती आणि ज्या काही लोककला आहेत त्याच्यावर बंदी आणलेली आहे निवडणुकांचं कारण देत. उन्हाळ्याचा काळ असतो, अनेक ठिकाणी. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? जे कोणी बंदी आणतात त्यांना फक्त विचारा आचारसंहितेच्या पुस्तकात कुठे लिहिलेलं आहे. ज्यांना ज्यांना आचारसंहिता म्हणून जिथे जिथे त्रास दिला जातोय तिथे फक्त त्यांना विचारायला सांगा, जे कोणी अधिकारी येतील त्यांना, हे कुठे लिहिलेलं आहे. मला आचारसंहिता जी माहिती आहे त्याप्रमाणे मी या उमेदवाराला या निशाणीवरती तुम्ही बटण दाबून निवडून द्या, हे जोपर्यंत मी बोलत नाही तोपर्यंत ते कुठच्याही आचारसंहितेच्या खाली येत नाही. कारण अलीकडे लोककला जी आहे ती लोकपावरची. ते पण लोककलेचा त्याचा काही संबंध नाहीये. पण त्या लोककलेमधनं जर समजा पक्षाचा प्रचार करणार असतील तर तो विचार करण्यासारखी गोष्ट आहे.